झी 24 तास एक पाऊल पुढे। व्हॅटिकन सिटीमध्ये नवे पोप यांची निवड जाहीर झाली आहे। 266वे पोप म्हणून अर्जेंटिनाचे जॉर्ज मारियो बर्गोग्लियो यांची निवड जाहीर झाली। लॅटिन अमेरिकेतले ते पहिलेच पोप आहेत। पोप बेनेडिक्ट 16वे यांचे उत्तराधिकारी म्हणून त्यांची 2/3 मतांनी निवड झाली। 76 वर्षीय पोप जॉर्ज मारियो आता फ्रान्सिस द फर्स्ट या नावाने ओळखले जाणार आहेत। जगभरातल्या 115 कार्डिनल्सनी त्यांची ही निवड केलेली आहे। 2/3 मतांनी त्यांची निवड झालेली आहे। त्यात 5 कार्डिनल हे भारतीय होते। 2 दिवसांपासून निवड प्रक्रिया सुरू होती। सिस्टल चॅपेलच्या चिमणीतून पांढरा धूर बाहेर निघाला तेव्हाच नव्या पोप निवडीचा संकेत दिला गेला। गेल्या 600 वर्षात पहिल्यांदाच पोपने राजीनामा दिला होता। पोप बेनेडिक्ट 16वे यांच्या राजीनाम्यानंतर नवीन पोप निवडीची प्रक्रिया सुरू झाली होती। आपण याबाबत अधिक चर्चा करूया। आपल्याबरोबर आहेत फादर फ्रान्सिस दिवेटो। फादर, काय सांगाल, लॅटिन अमेरिकेतून पहिल्यांदाच पोप निवडले गेलेले आहेत पोप जॉर्ज मारियो आता फ्रान्सिस द फर्स्ट म्हणून ओळखले जातील, आपली काय प्रतिक्रिया आहे? लॅटिन अमेरिकेतून पहिले पोप निवडले गेले आहेत याबद्दल जगभर अतिशय आनंद व्यक्त केला जात आहे। तसं पाहिलं तर कॅथोलिक चर्च हे विश्वव्यापी आहे, जगभर पसरलेलं आहे आणि राष्ट्रांच्या सीमा अशा तिला नसतात, परंतु 2000 वर्षाच्या इतिहासामध्ये प्रथमतः या लॅटिन अमेरिकेतून एक व्यक्ती ख्रिस्ती धर्माची सर्वोच्च अधिकारी 125 कोटी भाविकांचे आध्यात्मिक गुरु त्याची निवड व्हावी ही घटना अतिशय अभूतपूर्व, तशीच माझ्या दृष्टीनं दैवी अशी घटना आहे। नक्की, पण भारतीय त्यात 5 कार्डिनल, जसं तुम्ही सांगितलं राष्ट्रांच्या सीमा नसतात तरी देखील यात 5 भारतीय कार्डिनल होते, ही देखील भारतीयांसाठी एक चांगली बाब म्हणावी लागेल। आपल्याला काय वाटतं? हो, अतिशय आनंदाची गोष्ट होती। अतिशय आनंदाची गोष्ट होती। खरं म्हणजे 1970 किंवा 75 पर्यंत भारतातले फक्त एकच कार्डिनल होते। आता गेल्या 20-25 वर्षांमध्ये ही संख्या 5 वर गेलेली आहे, तेव्हा नक्कीच आपल्याला आनंद आहे। आणि त्याच्यामध्ये मुंबईचे कार्डिनल ऑस्वल्ड ग्रेशियस हे माझे जवळचे मित्र आहेत, आमच्या सर्वांचे मित्र आहेत, त्यांनी ह्या निवडीमध्ये प्रथमतः सहभाग घेतलेला आहे। हे आम्हाला खूप त्याबद्दल खूप आनंद वाटत आहे। नक्की, आणि जे नवे पोप आहेत जे आता पोप फ्रान्सिस द फर्स्ट म्हणून ओळखले जातील, पण त्याआधी लॅटिन अमेरिकेतून त्यांची निवड झालेली आहे जॉर्ज मारियो यांच्याविषयी काय सांगाल? कारण त्यांच्याविषयी भरपूर उत्सुकता आहे, नवे पोप कसे आहेत याविषयी? खरं म्हणजे सगळ्यांनाच उत्सुकता लागलेली आहे। वास्तविक पोप दुसरे जॉन पॉल यांचं जेव्हा निधन झालं त्यावेळी साधारण कार्डिनलला कल्पना होती की त्यांच्या जवळपास कोण होते, त्यांचे उजवे हात कोण होते, आणि कार्डिनल रात्झिंगर जे नंतर पोप म्हणून निवडून आले 16वे बेनेडिक्ट, त्यावेळेला एवढी उत्सुकता नव्हती। परंतु ह्या वेळेला अतिशय अनपेक्षितपणे पोप 16वे बेनेडिक्ट यांनी पदत्याग केल्यामुळे सर्वांना अतिशय आश्चर्याचा धक्का बसला आणि त्याच्यातून बाहेर यायला देखील काही दिवस लागले। अशा ह्या अतिशय अनिश्चिततेच्या वातावरणामध्ये फ्रान्सिस द फर्स्ट यांची निवड झालेली आहे आणि ती खूप आम्हाला आनंददायी वाटते। काल आम्ही त्यांना टीव्हीवर पाहिलं, एक अतिशय लक्षणीय बाब त्यांनी जी केली, जी इतर वेळा झालेली नव्हती, ते त्यांचं वैशिष्ट्य मानावं लागेल की पोप झाल्यानंतर ते विश्वगुरु असतात आणि निवडीनंतर ते आपला एक मोठा आशीर्वाद देत असतात, ज्याला लॅटिनमध्ये उर्बी एट ऑर्बी म्हणजे रोम शहराला आणि संपूर्ण विश्वाला आशीर्वाद। तो आशीर्वाद स्वीकारण्यासाठी लाखो लोक सेंट पीटर स्क्वेअर मध्ये जमलेले असतात, तसे काल तिथे जमलेले होते। पण ह्या पोपनी नतमस्तक होऊन उपस्थित जनसागराला जो आनंदाने बेहोश झाला होता त्यांनी सांगितले की 2 मिनिटं शांतता पाळा। त्यांनी आपलं डोकं मस्तक नम्रतेने खाली वाकविलं आणि लोकांना सांगितलं की मी तुम्हाला आशीर्वाद देणार आहे, त्याच्या अगोदर मला तुमच्या प्रार्थनाची नितांत आवश्यकता आहे। आणि त्यांनी आपलं मस्तक खाली लवविलं। तो अतिशय भावस्पर्शी असा प्रसंग होता। ते काही सेकंद जे होते ते इतिहासामध्ये अजरामर झालेले आहेत की विश्वाचे गुरु जनता जनार्दनाकडे आशीर्वादाची अपेक्षा करत आहेत। नक्कीच, आणि त्यामुळेच आता जगभरातल्या सगळ्यांसाठी ही आनंदाची बाब आहे। नवे पोप फ्रान्सिस द फर्स्ट यांची निवड झालेली आहे। धन्यवाद आपण झी 24 तासशी बोलल्याबद्दल। झी 24 तास एक पाऊल पुढे।